नागपूर आणि महाराष्ट्रातील वाढत्या सांप्रदायिक तणावावर सद्भावना मंचतर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन. द्वेषपूर्ण वक्तव्य आणि हिंसक कृत्य रोखली गेली नाही तर याचा परिणाम राज्याच्या विकासावर होईल असं मत सद्भावना शिष्टमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलंय. महाराष्ट्रातील वाढत्या सांप्रदायिक तणाव आणि बिघडत्या कायदा सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करत आज जालना येथील सद्भावना मंचच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले. यावेळी शिष्टमंडळानं म्हटलंय की महाराष्ट्र हा नेहमीच धार्मिक ऐक्य आणि बंधुत्वासाठी ओळखला जातो. मात्र अलीकडील घटनांमुळे राज्यातील शांतता धोक्यात आली आहे. जर द्वेषपूर्ण वक्तव्य आणि हिंसक कृती रोखल्या गेल्या नाही तर याचा राज्याच्या प्रगतीवर गंभीर परिणाम होईल असं म्हणत त्यांनी रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिम समाजानं संयम राखावा आणि भडकवणाऱ्या प्रवृत्तींना प्रतिसाद देऊ नये असं आवाहनही केलंय. या शिष्टमंडळात खान इक्बाल पाशा, मौलाना नसरुल्लाह हुसेनी, शेख अब्दुल मुजीब, सय्यद शाकीर, शेख इस्माईल, शेख मोहम्मद माजिद, बदर चौस, लतीफुद्दीन सिद्दीकी, मिर्झा अनवर बेग आणि अब्दुल हमीद साद उस्मानी यांची उपस्थिती होती. काय सांगा, तुम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे, नेमकं काय मागणी आहे? आज जालन्यातील सद्भावना मंच यांच्यातर्फे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत मुख्यमंत्री महोदयांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र राज्य हा पुरोगामी राज्य आहे, सांस्कृतिक राज्य आहे, सर्व धर्म समभाव याला मानणारा राज्य आहे. या राज्यामध्ये फुले शाहू आंबेडकर यांसारखे थोर महात्मा पुरुष, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे थोर महात्मा पुरुष यांनी जन्म घेतलेला आहे. या महाराष्ट्रामध्ये भाजपातर्फे आणि भाजपाचे आमदार आणि मंत्री दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे. याचाच एक परिणय आम्हाला नागपूर येथे घडून आलेला आहे. बजरंग दल आणि VHP यांच्या मार्फत जे आंदोलन करण्यात आलेलं होतं त्याला मुस्लिम समाजाचा आक्षेप नाही, परंतु ज्या आंदोलनाच्या वेळी मुस्लिम समाजातील कुराणातील श्लोक आयती असलेली चादर त्यांनी तिथे जाळलेली आहे, याला मुस्लिम समाजाचा आक्षेप आहे आणि सर्व समाजातील लोकांचा सुद्धा या घटनेला आक्षेप आहे. तर ही घटना जाणीवपूर्वकपणे नागपूर शहरामध्ये करण्यात आलेली आहे. याला फक्त कारण एकच आहे की महाराष्ट्रामध्ये दररोज 8 ते 10 शेतकरी आत्महत्या करत आहेत. याच्यानंतर संतोष देशमुख प्रकरण बीडमधला सगळ्यांना माहिती आहे, ते दाबण्याचा प्रयत्न होत आहे. महाराष्ट्र जो आज पाठीमागं चाललेला आहे, महाराष्ट्रामध्ये बाहेरील जे कंपनी येत नाहीये, रोजगार लोकांना मिळत नाहीये, शिक्षण लोकांना मिळत नाही, यासारख्या ज्वलंत प्रश्नाला कुठंतरी शांत करण्यासाठी भाजपातर्फे सुनियोजित दंगल घडवण्याचं काम या महाराष्ट्र राज्यामध्ये घडवण्याचं काम होत आहे. याच्याच विरोधात आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना एक निवेदन दिलेलं आहे.